आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 10 बातम्या आपण बघू। पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाची शक्यता। आज मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा, तर उद्या विदर्भासह मराठवाड्यात गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यात 7 आणि 8 एप्रिलला येलो अलर्ट। जिल्ह्यात ढगाळ वातावरण, उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळेल। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी। कोयना धरणातून 900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीमध्ये सध्या 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रत्नागिरीच्या खेडमधील 7 गावांमध्ये पाणी टंचाई। टँकरसाठी 13 वाड्यांचा ग्रामपंचायतीला अर्ज। उद्यापासून सर्व वाड्यांमध्ये टँकरनं पाणी उपलब्ध होणार। ठाण्यातील शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई। हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची 2 ते 3 किलोमीटर पायपीट। नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 17 प्रकल्प कोरडे पडले। प्रकल्पांमध्ये पाणी नसल्यानं जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। धरणांमध्ये 29% पाणी साठा। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामधील आता 132 सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता। सिंचन विहिरींमुळे रोजगार उपलब्ध होणार आहे। बारामती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न। पाणी टंचाईच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। आजपासून 6 जूनपर्यंत कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या। उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबईतून कोकण मार्गे 24 जादा गाड्या सोडण्यात येणार।